नामात येतो. पुन्हा एक वेळा तुझं वचन ऐकण्याची किंवा मनन करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. परमेश्वरा, आम्ही आहोत तसे तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये समर्पित होतो. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून त्याची प्रार्थना करतो. दर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आपण साधारणतः प्रकटीकरणाच्या 16व्या अध्यायाकडे आलेलो आहोत. ओके, आणि 16व्या अध्यायामध्ये आपण 7 वाट्याविषयी आणि मागच्या दिवशी सांगितलं 7 वाट्या ह्या शेवटच्या पिढ्या आहेत. कारण 7 पहिले काय शिक्के झाले, 7 करणे झाले आणि वाट्यांनी देवाचा क्रोधरूपी द्राक्षरस पृथ्वीवर ओतला जाईल आणि देवा संपूर्ण त्याचा क्रोध किंवा सूड तो या वाट्यांतर्फे घेणार आहे. आणि मग 7 वाट्या शेवटच्या वाट्या. मागच्या वेळेस आपण पाहिलं पहिली वाटी ओतली ती पृथ्वीवर होती. त्यावेळेस काय झालं, सर्व लोकांना खाण्याने फोड आली, नाही का, अंगवत म्हणजे एखादी मरी आली, एखादा रोगराई आली आणि पृथ्वीवर सर्व लोकांना खाण्याने फोड आले. तर पहिली वाटी पृथ्वीवर होती. दुसरी वाटी त्याने समुद्रावर होती. त्यावेळेस संपूर्ण समुद्राच्या पाण्याचं रक्त झालं. त्यातले सर्व मासे, सर्व जीवधारी प्राणी मरण पावले. समुद्रावर आता प्रहार झालेला. जसं परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली तशी पृथ्वी आता हळूहळू नाशाकडे नेत आहे, नाही का. पहिलं निसर्ग निर्माण केला तसंच आता या ठिकाणी पहिले पृथ्वी व समुद्र अशा प्रकारे तो नाश करतो. संपूर्ण समुद्र याचं पाण्याचं रक्त झालं. ज्यावेळेस करणा वाजलं होतं काय झालं होतं, 1/3 पाण्याचं रक्त झालं होतं. आता काय होतंय, संपूर्ण समुद्राच्या पाण्याचं रक्त. त्यामुळे सर्व जलचर प्राणी, समुद्रातले प्राणी सर्व मरण पावले. तिसरी वाटी त्यांनी ओतली. ती कुठं ओतली, नद्या व झरे. हे काय दर्शवतात, नद्या व झरे, पिण्याचं पाणी. समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाही, पण लोकांच्या पिण्याच्या पाण्यावर तिथं त्या ठिकाणी मारा झाला आणि लोकांना पाणीच प्यायला मिळालं नाही, कारण सर्व पाण्याचं विष झालं होतं. ह्या नद्या व झरे याचं पाण्याचं रक्त झालं. आणि ज्या सर्व राज्यांनी देवाविरुद्ध बंड केलं होतं, सर्व प्रकारचे जारकर्म केलेले आहेत, अनिती चाललेली आहे, त्या सर्वांचं पिण्याचं पाणी बंद झालं आणि मग पाण्याचं रक्त झालं, लोकांना प्यायला पाणी नाही. ओके, तिसरी वाटी. चौथी वाटी त्यांनी होती ती सूर्यावर होती. सूर्यावर ओतल्यावर काय झालं, इतकं त्यातून तेज किंवा इतकं त्यातून किरण बाहेर आले की लोक करपून गेले. म्हणजे भयंकर सोलर एनर्जी आपण म्हणतो तसे लोक करपून जातील, इतकी भयानक उष्णता सूर्यावर बाहेर पडते. आणि सर्व लोकांनी तरी पण देवाला निंदा देत आहे, कारण का आमच्यावरी पिढा का दिसतो, म्हणून देवाला पश्चाताप करण्याच्या ऐवजी ते त्या ठिकाणी निंदा करत आहे. चौथी वाटी सूर्यावर. 5वी वाटी श्वापद जे आहे, श्वापद म्हणजे कोण, ख्रिस्त विरोधी, याच्या आसनावरती होती. याच्या आसनावर होती आणि त्याचं आसन अंधकारमय झालं. त्याला म्हणजे त्या ठिकाणी लोकांनी त्याची निंदा केली. अशा प्रकारे स्वापदाच्या आसनावरती 5वी वाटी होती. 6वी वाटी फरात नदीवर होती. का बरं फरात नदीवर होती, कारण आता शेवटची लढाई होणार आहे, बरोबर, ज्याला हर्मगिदोनची लढाई म्हणतात. आणि त्यामुळे ह्या फरात नदीला सैन्यांना येण्यासाठी वाट करून देण्यात आहे. हे सैन्य कुठून येणार आहे, रशियनच्या पूर्वेकडून येणार आहे. पूर्व म्हणजे जगाचा म्हणजे नेहमी पूर्व पश्चिम म्हटलं दिशा म्हटली की इस्रायलला धरून ती दिशा झाली. इस्रायलच्या पूर्व दिशा म्हणजे चायना, रशिया हे जे राष्ट्र आहेत, त्यातून जे मोठं सैन्य इस्रायल बरोबर लढायला येणार आहे, त्यासाठी वाट मोकळी करण्यासाठी फरात नदीवर ती वाटी ओतल्यावर संपूर्ण ती नदी आटून गेली आणि वाट तयार झाली. ओके, ही 6वी वाटी. आता इथे ज्यावेळेस ती वाट तयार झाली त्यावेळेस त्यांनी पाहिलं 3 जे मुख्य सैतानाचे त्रैत्य आहे. कोण कोण आहेत ते सैतानाचे त्रैत्य, एक तर सैतान, दुसरा खोटा संदेश, ख्रिस्त. याला कोणतंच बरोबर स्वागत म्हटलं. याला दुसरं नाव काय, खोटा संदेश. त्याला खोट्या संदेशाला दुसरं नाव काय, भूमीतील स्वागत. भूमीतील स्वागत जे आपण 13व्या अध्यायामध्ये पाहतो. ओके, खोटा संदेश. एक असा राजकीय पुढारी किंवा धार्मिक पुढारी आहे की जो सैतानाचा हस्तक असेल, त्याला खोटा स्वागत म्हटले किंवा फॉल्स टीचर. आणि तिसरा कोण आहे, ख्रिस्त विरोधी, अँटी ख्राइस्ट. हा एक राजकीय पुढारी असेल की ज्या ह्या दोघांना सैतान शक्ती देणार आहे. त्याला दुसरं नाव काय, ख्रिस्त विरोधीला समुद्रातील श्वापद. 13व्या अध्यायामध्ये 2 श्वापद आपण पाहिले. हे समुद्रातील श्वापद
हे तीन मुख्य आहेत. जसं आपलं देव त्रैक आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा, तसं सैतान ख्रिस्त खोटा संदेशात ख्रिस्त विरोधी, हे तिघं मिळून जगाच्या शेवटी हुकूमत, जगाचे अधिपतित्व घेणार आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी याच्याकडून करतील. याला वाईट त्रैक असं म्हटलं आहे. ओके, आता ह्या तिघाच्या तोंडातून बेडकासारखे दुष्ट आत्मे किंवा अशुद्ध आत्मे निघाले. ते अशुद्ध आत्मे. ओके, तिघाच्या तोंडातून तो म्हणतो बेडकासारखे, बेडू म्हणजे अशुद्धतेचं प्रतीक आहे, ते अशुद्ध आत्मे निघाले. आणि ह्या तीन अशुद्ध आत्मेने काय केलं, सर्व पृथ्वीवरील राजे यांना एकत्र केलं. ओके, कशाला एकत्र केलं, राजे कशाला एकत्र येतात, लढाईसाठी. आणि ही अगदी शेवटची त्या ठिकाणी तुंबळ लढाई होण्यासाठी. ही लढाई कोणाबरोबर होणार आहे, येशू व त्याचे सैन्य आणि सैतान व त्याचे सैन्य. आणि ही जी लढाई आहे ही हर्मगिदोनची लढाई असं म्हणते. हर्मगिदोन याचा अर्थ काय, हर्म म्हणजे इब्री भाषेमध्ये डोंगर आणि गिदोन. ओके, मॅगिडो नावाचा डोंगर आहे. हर म्हणजे डोंगर, हर मॅगिडो असा तो शब्द आहे. हर म्हणजे डोंगर, मॅगिडो नावाचा डोंगर आहे. त्या डोंगराच्या बाजूला मोठं सपाट असं रान आहे आणि त्या ठिकाणी जमीन आहे. आणि त्या जमिनीवर शेवटची तुंबळ लढाई होणार. आजही तुम्ही इस्रायलमध्ये गेला तर ती जागा आपल्याला दिसते, दाखवतात ते. मॅगिडो नावाच्या डोंगरावर गेलं की पूर्ण असं मोठं त्या ठिकाणी सपाट रणभूमी आहे. आणि तिथे नेपोलियन सुद्धा ज्यावेळेस गेला होता तो म्हटलं सर्वात चांगली रणभूमी आहे युद्ध करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी युद्ध होणार आहे म्हणून पूर्वेकडचं सैन्य येण्यासाठी वाट मोकळी झाली फरातमध्ये. कारण का आता एक मोठी लढाई होणार आहे. आणि ही तुंबळ लढाई संपूर्ण पृथ्वीचे राजे विरुद्ध येशू त्याचं सैन्य आणि ख्रिस्त विरुद्ध त्याचं सैन्य, अशी ती लढाई त्या ठिकाणी हर्मगिदोनची लढाई अशी होणार. हे आपल्याला 16व्या अध्यायामध्ये दिसते. समजलं तुम्हाला याचं 16व्या अध्यायाचं सारांश. 6 वाट्या. ओके, त्यानंतर 6व्या वाट्यानंतर 3 जे त्रैकूट आहेत, त्रैक्य देव आहेत, त्यांचे त्यातून एक बेडकासारखे दुष्ट आत्मे निघाले. ते पृथ्वीवरील राजाला गोळा त्यांनी केलं आणि लढाईसाठी गोळा केलं. आणि त्या ठिकाणी येशू आणि सैतान याची एक तुंबळ लढाई शेवटी होणार आहे. त्याला म्हणायचं हर्मगिदोनची लढाई. 6व्या वाटीनंतर हे 3 आत्मे गेले आणि सर्व पृथ्वीवरील राजाला लढण्यासाठी एकत्रित केलं. आणि मग 7वी वाटी, शेवटची वाटी. 7वी वाटी पडली त्यावेळेस काय झालं, यावेळेस मात्र सगळ्या भयानक गोष्टी झाल्या. संपूर्ण पृथ्वी त्या ठिकाणी ढवळली जाते, मोठमोठे भूमिकंप होत आहेत, बेटा आपल्या जागावरून ढळली, डोंगर त्या ठिकाणी कोसळायला लागली, बरोबर ना. आणि आकाशातून 1 मन वजनाची गार, आकाशामध्ये वर गारांचा साठा. इयोबाचं पुस्तक तुम्ही वाचलं तर आकाशामध्ये अंतराळात परमेश्वराने गारांचा साठा ठेवलेला आहे. कशासाठी, शेवटच्या न्यायाच्या दिवसासाठी. त्या परमेश्वराच्या क्रोधरूपी दिवशी आकाशातील एक मनाची गार खाली पडेल. तुम्ही विचार करा, जर आपण नुसत्या गारा, छोट्या गारा पडल्या तरी आपल्याला कसं होतं, तर एक मनाची गार खाली पडेल. आणि त्यावेळेस सर्व पृथ्वीवर हा नाश त्या ठिकाणी होणार आहे. 7वी वाटी पडल्यावर म्हणजे संपूर्ण भूमिकंप, गारा पडणार. आणि ह्या वेळेस सगळं होत असताना तरी लोकांनी त्याची निंदा केली. आता एवढं होत असताना सुद्धा लोक का निंदा करत आहेत, कारण भयंकर त्रास आलेला आहे. बघा, पहिली वाटी पृथ्वीवर ओटल्यावर काय होतंय, लोकांना काय झालं, सर्व फोड आले, त्यांनी ते त्रासलेले आहेत, बरोबर ना. 5व्या वाटीला काय झालंय, 4थ्या वाटीला लोक करपून चालले आहेत, बरोबर ना. म्हणजे इथं फोड आलेत, लोक करपून चाललेत, हे दुष्ट आत्मे लढाई त्या ठिकाणी चालू आहे. आणि प्लस आता या गारा पण पडतायत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोक त्रासलेत आणि अजूनच ते देवाची निंदा करत आहेत, बरोबर ना. तर अशा प्रकारे 16 अध्याय आपण या ठिकाणी संपतो. समजलं तुम्हाला. 7 वाट्या लक्षात आल्या. ओके, त्यानंतर तुम्ही परत एकदा रिव्हिजन करा घरी गेल्यावर. पण हे 7 वाट्या म्हणजे शेवट आहे, पृथ्वीचा शेवट, की जिथं सर्व गोष्टींचा अंत त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक वाटी एक पृथ्वीवर पडली, मग त्या ह्याच्यावर पडली, समुद्रात पडली, मग पाणी, नद्या आणि नाले यांच्यावर पडलेली आहे, मग सूर्यावर पडली, ह्या विरोधकाच्या ख्रिस्त विरोधाच्या आसनावर पडली, फरात नदीवर पडली. आणि शेवटची 7वी वाटी संपूर्ण पृथ्वीवर भयंकर नैसर्गिक आपत्ती येण्यासाठी सर्व गोष्टी. म्हणजे आता लक्षात घ्या, ज्यावेळेस भूकंप होतील त्यावेळेस सुनामी सुद्धा येणार.
बिल्डिंग कोसळणार नाही का, आणि ह्या सगळ्या गोष्टी, गारा पडणार, ह्या सगळ्या गोष्टींनी संपूर्ण पृथ्वी ढवळली जाणार आहे. आणि परमेश्वर म्हटला, आणखी एकदा मी सांगतो, केवळ आकाश नाही तर मी पृथ्वी कापवीन, असं इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हटलंय. आणि अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वी हलवून सोडणार आहे परमेश्वर ह्या 7व्या वाटीला, कारण पृथ्वी आता नाशाकडे चालली, तिचा नाश होणार आहे. ओके, तर या ठिकाणी 16वा अध्याय अशा प्रकारे इथं संपतो. आता 17 आणि 18 हे दोन अध्याय जे आहेत ते थोडं जरा थोडं डिटेलमध्ये, आपल्याला फार डिटेलमध्ये याची जाण्याची गरज नाही, फक्त याचा मुख्य अर्थ जो आहे तो तिथं समजून घ्यायचा आहे. काय टायटल आहे बरं 17व्या अध्यायाचं? प्रगटीकरण 17. टायटल काय? हा, मोठी कलावंतीन व कलावंतीन व श्वापद. बरोबर, कलावंतीन म्हणजे काय? व श्वापद. इंग्लिशमध्ये याला हार्लेट म्हटलंय, हार्लेट किंवा वोर. आता कलावंतीन शब्द थोडासा मराठीमध्ये एवढे योग्य रीतीने त्यांनी ट्रान्सलेट केलेला नाही, पण हार्लेट किंवा वोर म्हणजे काय माहितीये का? थोडक्यात वेश्या. ओके, वेश्याला शब्द आहे की जी आपला पैशासाठी ती आपल्या स्वतःचा देह विकते, ते वेश्या. म्हणजे मोठी कलावंतीन व श्वापद म्हणजे ही वेश्या जी आहे. आता हे सगळं चित्र कशाचं आहे की शेवटच्या काळामध्ये संपूर्ण जग, म्हणजे जे आपलं मंडळ आहे ते सुद्धा जगीकरण होणार आहे. जगामध्ये सर्व प्रकारची जी अनिती येणार आहे, ओके, अत्याचार, अनिती, अश्लीलता येणार आहे, वाईट गोष्टी सगळ्या होणार आहेत, त्याच्याविषयीचं हे चित्र आहे. ओके, हे वेश्याच्या रूपानं आपल्याला ते दाखवलं. हे जगामध्ये किती प्रकारची अनिती होईल, कशा अनैतिक गोष्टी घडतील, सर्व प्रकारचं लाचलुचपत आहे, भ्रष्टाचार आहे, पैसा सगळं, म्हणजे संपूर्ण जग स्वतःच्या सुखासाठी कसं नाशाकडे हळूहळू जात आहे. आणि त्यामध्ये चैन, विलास, ऐशाराम, वैभव आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टी, ह्याचं सगळं चित्र त्या 17व्या अध्यायामध्ये. त्याचप्रमाणे 18व्या अध्याय, 17 आणि 18 साधारणपणे सारखेच आहेत. 18व्या अध्यायाचं टायटल काय? हा, मोठी नगरी म्हणजे कोणची नगरी? काय नाव दिलंय? बाबेल. ओके, हे दोन्ही विचार सारखेच आहेत. मोठी कलावंतीन म्हणजे जगाचं भ्रष्टीकरण, आणि मोठी बाबेल म्हणजे भ्रष्ट झालेलं जग. ह्याचं चित्र 17वा आणि 18वा दोन्ही अध्यायामध्ये दिसत आहे. आपण फार विसरू जाणार नाही, पण तो साधारण आपण वाचून बघण्याचा प्रयत्न करू की जग कशा प्रकारे, किती प्रकारची अनिती आणि किती खालच्या दर्जाला ते जाणार आहेत. नोहाच्या काळामध्ये जसं जग झालं होतं अगदी तसं होणार. नोहाच्या काळामध्ये काय झालं होतं? हा, ज्यावेळेस परमेश्वराने ह्या पृथ्वीचं शिवावलोकन केलं तेव्हा मनुष्याच्या मनातील प्रत्येक विचार वाईटच आहे हे परमेश्वराने पाहिलं आणि त्याला मानव निर्माण केल्याचा अनुताप झाला, असं म्हटलं. म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीला गेलं होतं जग की मी कशाला मानव निर्माण केला. आणि तीच परिस्थिती शेवटच्या काळामध्ये येणार आहे. ह्या मानव म्हणजे सर्वात, आणि दोन गोष्टी त्या नोहाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त होत्या, म्हणजे सेक्स आणि व्हायलन्स, हिंसा आणि अनिती, जारकर्म, व्यभिचार, हे सगळ्यात जास्त बोकाळलेले होते नोहाच्या काळामध्ये. आणि तसंच जे जग आहे त्याचं चित्र मोठी कलावंतीने. ह्या जगामध्ये सर्व प्रकारचं अनितीपणा, जारकर्म, व्यभिचार, भ्रष्टाचार, लाचलुचपत, ऐशाराम, श्रीमंत होत चाललंय, गरीब होत चाललंय. ही जी वाईट परिस्थितीला जाणारं जग आहे त्याचं चित्र मोठी कलावंतीन किंवा एक वेश्या म्हणून दाखवलेलं आहे. ओके, पाहूया तर 17वा अध्याय. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला. तो म्हटला, इकडे ये. म्हणजे अनेक जलप्रवाहावर बसलेल्या मोठ्या कलावंतिनीचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. म्हणजे ही जी कलावंतीन आहे एक प्रकारचं ख्रिस्त विरोधीच्या पुढारपणामध्ये गेलेले जग, हे त्याचं चित्र आहे. ओके, ख्रिस्त विरोधी, त्यानंतर कोण? खोटा संदेश आणि सैतान यांनी जगाचं पुढारपण करून किती वाईटाला जग नेणार आहेत ह्याचं चित्र ती मोठी कलावंतीन आहे. तिने सर्व राजाने मिळून जारकर्म केले. म्हणजे काय? सर्व प्रकारे व्यभिचार, आध्यात्मिक व्यभिचार, म्हणजे देवापासून दूर जाऊन भ्रष्ट होणं, ह्याला आपण म्हणतो आध्यात्मिक व्यभिचार, नाही का? जसं यहुदी लोकांनी केलं. परमेश्वर म्हटला की तुम्ही मला सोडून जे अन्य देव आहेत त्याच्या मागे लागला, तुम्ही माझ्याशी फितुरी केलेली, तुम्ही माझ्याशी बैमान झालेले आहेत, तुम्ही अन्य देवाच्या मागे लागला, म्हणजे तुम्ही माझ्याशी व्यभिचार केला. व्यभिचार कधी करतो आपण? ज्यावेळेस एखाद्या विवाहबाह्य संबंध आपण ठेवतो.
म्हणजे पती पत्नीने एकमेकाशी एकनिष्ठ असलं पाहिजे. ते सोडून ज्यावेळेस आपण इतराशी संबंध ठेवतो त्यावेळेस आपण व्यभिचार करतो. तसंच परमेश्वर म्हणतो मी तुमचा पती, प्रभू येशू ख्रिस्त आमचा पती आहे, आम्ही त्याची वधू आहोत. पण त्याला सोडून ज्यावेळेस आम्ही या जगाशी एकरूप होतो, जग जसा काय आमचा सखा आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये वावरतो, त्याच्यामध्ये आम्ही सर्वस्व भ्रष्ट होतो, जगाचे सुख आम्ही उपभोगतो आणि देवाला आम्ही विसरतो, ह्याचाच अर्थ आम्ही या वेश्यासारखे आहोत, कलावंती. ओके, म्हणून इथं म्हटले सर्व राजांनी जार कर्म केले तिच्याशी. तिसरं वचन, मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले, तेव्हा देव निंदात्मक नावांनी भरलेल्या आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या स्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. आता हिचं वर्णन पहा. स्त्री त्याला दिसली. स्त्री कशी आहे, काय वर्णन केलंय तिचं? ही कलावंती म्हणजे स्त्री बरं का, ही जी कलावंती नाही स्त्री. हा, कशी आहे ती? मोठ्याने हा, 7 डोकी 10 शिंगे. ओके, आता थोडं लक्ष, म्हणजे हे जो एक प्रतीक आहे बरं का, आपल्याला पाहायचं हे काय, 7 डोकी म्हणजे काय, 10 शिंगे म्हणजे काय, हे आपल्याला पाहावं लागणार. ही कलावंतीन कोण आहे? ओके, आणि काय म्हटले, कसली कसली रंगाची हे बस? किरमिजी. किरमिजी, किरमिजी रंग म्हणजे कोणचा? हा, नारंगी रंगाचा, भडक भडक नारंगी रंग. ओके, हे कशाचं चित्र आहे किरमिजी रंग, नारंगी रंग म्हणजे? रक्ताचं आहे, बरोबर आहे. काय आपण ते अग्निवर्ण, तुम्ही जे रक्ताचं मध्ये अग्निवर्ण, हा किरमिजी. किरमिजी म्हणजे ज्यावेळेस एक पुरुषांना अट्रॅक्ट करण्यासाठी, पुरुषांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी ज्यावेळेस झगमगाट घालतात ना, वेश्या लोक झगमगाट घालतात, ते त्याचं वर्णन आहे. ही कलावंतीन जे ती लोकांना आकर्षित करण्यासाठी झगमगाट वस्त्र घातलेत, तिने डोळ्यामध्ये सुरमा घातलाय, तिने स्वतःला शृंगारलेलं आहे, म्हणजे लोकांनी माझ्याकडे आकर्षित व्हावं यासाठी जेव्हा स्त्री करते अशी ती स्त्री आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी, म्हणजे जगाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे सुख त्या जगापुढे मांडलेले आहेत, अशी ही स्त्री आहे. लक्षात, म्हणजे हे सगळं आध्यात्मिक आहे. म्हणजे आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मग तू जग तुम्हाला काय करणार आहे, सगळ्याच वाईट गोष्टी तुम्हाला ऑफर करणार आहे. जे विश्वासणारे आहेत त्यांचं फार कठीण काळ आहे, कारण विश्वासात जर टिकून राहायचं असेल तर ऑफर्स तुम्हाला नाकाराव्या लागतील. तुम्हाला सगळं फुकट मिळेल, सगळ्या गोष्टी, सुख, चैन, विलास, जारकर्म, व्यभिचार या आणि सुख उपभोगा, अशा प्रकारचे त्या ठिकाणी गोष्टी शेवटच्या काळामध्ये घडणार आहेत. कारण हे जे तिघजण आहेत, हे या कलावंतीन की जग आहे त्याला आकर्षित करण्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांना मुबलक देतील. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी हा व्यभिचारामध्ये भाग घेऊ नये. तर आम्ही ख्रिस्ताचे आम्ही वधू आहोत आणि म्हणून आम्ही शुद्ध राहायला पाहिजे. ह्या जगामध्ये जाऊन अशुद्ध होऊ नका. ह्या जगामधल्या जारकर्मामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. कारण ती किरमिजी रंग तिने घातलाय म्हणजे काय, ती तुम्हाला आकर्षित करून घेणार आहे. देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशरकी याच्याद्वारे तुम्हाला ती खेचणार आहे. आणि विश्वासनाने इथं फार धोक्याचा इशारा समजून त्यापासून दूर राहिलं पाहिजे, हा त्या क्रियांचा अर्थ आहे. म्हणून त्याला मोठी कलावंतीन म्हटले. ती एक वेश्या आहे की जी पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करते. असं जग तुम्हाला शेवटी आकर्षित करेल. ओके, आता बघा, ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे, जांभळी आणि किरमिजी कशी भडक वस्त्र आहेत, म्हणून भडक वस्त्र घालून स्वतःकडे ती आकर्षित करणारी अशी ती कलावंतीन आहे. आणि सोने, मूल्यवान रत्ने, मोते यांनी शृंगारलेली होती. पाहिलं का, तिने काय केले, स्वतःला शृंगार केलेला आहे. का तर तिने आपल्याकडं लोकांना खेचावं. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. म्हणजे काय, सर्व तुम्हाला ती ऑफर करते. सोन्याचा प्याला म्हणजे घ्या, या आणि यातून सुख उपभोगा, तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळेल, तुमच्या सर्व वासना तृप्त होतील, माझ्याकडे या, देवाला विसरा, तुम्ही माझ्याकडे या. आणि म्हणून जगाचं भ्रष्टीकरण आणि भले भले लोक, विश्वासू लोक, देवाचे विश्वासणारे हे सुद्धा बहकतील. कारण ज्यावेळेस एखादी स्त्री आकर्षित करते त्यावेळेस देवाचे मोठमोठे विश्वासू सेवक सुद्धा त्या ठिकाणी बळी पडलेले आहेत. शमशोनाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. ताकदवर होता, सामर्थ्यशाली होता, पण दलीला नामक स्त्रीला तो भुलला. दावीद आपल्याला माहिती आहे, देवाच्या मनासारखा होता पण बेतशेबेला तो भुलला. अशा प्रकारे जसं देवाचे सेवक सुद्धा एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होतात, तसं देवाचे सेवक जगाकडे आकर्षित होतील आणि जगामध्ये विलीन होतील आणि देवाला ते देवाशी बंडखोरी करतील. ओके, हा त्याचा अर्थ आहे. तिच्या कपाळावर मोठी बाबेल. आता बघा, मोठी बाबेल इथं लिहिलंय. 18व्या अध्यायात काय म्हटलंय, 18व्या अध्यायाचं टायटल काय, मोठ्या नगरीचा. आणि ती नगरी कोणती आहे,
हा, म्हणजे पाहिलं हे दोन सारखेच आहेत. कलावंतीन जी आहे तिच्या कपाळावर काय लिहिलंय? मोठी बाबेल. म्हणजे कलावंती आणि बाबेल 17-18 अध्याय मिक्स येतो, एकाच गोष्टीविषयी तो वर्णन करतो आपल्याला, बरोबर ना. तर ही मोठी बाबेल असं कलावंतनेची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई. पाहिलं का? म्हणजे ही आई काय करते? आपल्या लेकराचे सर्व लाड पूर्ण करते, नाही का, सर्व हट्ट पूर्ण करते. तशी ही जी कलावंती नाही, ही वेश्या आहे, ही तुमचे सर्व हट्ट पूर्ण करायला बसली. तुम्ही मागा तुम्हाला मिळेल. तुम्हाला डोळ्याची वासना पूर्ण करायची, देहाची वासना पूर्ण करायची, या सगळं सुख मी तुम्हाला देते. देवाला विसरा माझ्याकडे, तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे सर्व अमंगळपणाची आई येते. हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. ओके. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीच्या रक्ताने मस्त झालेल्या माझ्या दृष्टीस पडली. ओके. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने, म्हणजे जे विश्वासू लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी तिच्यामध्ये सामील झालं नाही म्हणून त्यांना ठार मारण्यात आलं. जे शेवटपर्यंत विश्वासू राहिले त्यांना काय केलेलं आहे? रक्तसाक्षी झाले ते, कारण ते ह्याच्यामध्ये विलीन झाले नाहीत. त्यांनी ह्या जो ख्रिस्त विरोध आहे त्याचा चिन्ह घेतलं नाही, मूर्तीला नमन केलं नाही, ह्या कलावंतिनीची इच्छा किंवा सुख उपभोगलं नाही, आणि म्हणून त्यांना ठार मारण्यात आलं, कारण का ते विश्वासू राहिले, बरोबर ना. म्हणजे त्यांच्या रक्तानं ती मस्त झाली, असं त्याचा अर्थ आहे. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले, तो म्हणतो, योहान म्हणतो. 7वं वचन. देवदूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद, याचा गूढ अर्थ मी तुम्हाला सांगतो. आता ह्याचा अर्थ तो सांगत आहे. कशाचा अर्थ सांगत आहे? ही स्त्री जिचं 7 डोके आणि 10 शिंगे आहेत आणि तिला वाहून नेणारे श्वापद. ओके. म्हणजे श्वापद आणि स्त्री एकमेकांबरोबर मिळालेले आहेत, त्यांनी हात मिळवणी केलेली आहे. हे श्वापद जे आहे ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा, हे स्त्रीशी हात मिळवणी करून त्या स्त्रीद्वारे सर्व जगाला आकर्षित करतात. आता कोण आहे ही स्त्री? हे 7 डोके आणि 10 शिंगे काय आहेत हे तो पुढे सांगतो. ते आपण आता वर्णन या ठिकाणी पाहणार आहोत. इथपर्यंत कोणाला काय प्रश्न आहेत का? आता थोडस समजून घेण्याचा भाग आहे. पुढचा जो अर्थ आहे, किती वचन आहे आपलं आता? 8व्या वचनाकडे. हा, 17व्या अध्यायाचं 8वं वचन. ओके. इथे आपण आहोत. काय म्हटले तिथं? जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही. याचा अर्थ काय? जे श्वापद तू पाहिले, बघा आता कसं लिहिलंय, तू पाहिले, ते कसं होतं? ते होते आणि नाही. 3-4 वेळा हा वर्णन त्या ठिकाणी येते, होते आणि नाही. म्हणजे जवळजवळ हे मरणार होतं आणि नंतर ते पुन्हा जिवंत झालं. कोण होतं ते श्वापद? असं जवळजवळ ते मरणार होतं, होतं नाही, परत आलं. ख्रिस्त विरोधी, नाही का, त्याने ख्रिस्तासारखा तो नक्कल करतो. ख्रिस्त विरोधी कसा ख्रिस्त कसा मरण पावला पुनरुत्थित झाला, ख्रिस्त विरोधीला पण तसंच व्हायचंय. आपण पाहिलं एका अध्यायामध्ये त्याच्यावर मोठा घाव झाला पण त्यातून तो जिवंत झाला आणि एक मोठा चमत्कार झाला म्हणून सगळे लोक म्हटले असं कोण करू शकतो आणि सगळे लोक त्याच्या मागे गेले. हा ख्रिस्त विरोधी. म्हणजे ज्यावेळेस असं श्वापद म्हणतात की ते होतं आणि नाही, याचा अर्थ ते ख्रिस्त विरोधी आहे. समजलं तुम्हाला? लक्षात येतंय की जो मरणार होता पण तरी तो जिवंत झाला असा एक चमत्कार करून हा ख्रिस्त विरोधी लोकांना आश्चर्य वाटून त्याला ख्रिस्त समजून लोक त्याच्या मागे जातील. ओके. घाव घातलेला श्वापद. म्हणून ती 8वं वचन, जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते आटांग डोहातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. म्हणजे हे ख्रिस्त विरोधी कुठं जाणार आहे? शेवटी अथांग डोह, बरोबर ना, तिथून वर येईल आणि त्याचा नाश होणार. म्हणजे त्या श्वापदाचा पुढे नाश होणार आहे हे तो सांगत आहे. आता स्त्री आणि श्वापद ह्याच्याविषयी वर्णन करतो. श्वापदाविषयी तो सांगतो ते श्वापद जे होते आणि नाही आणि ज्याचा नाश होणार आहे. म्हणजे हे कोणतं श्वापद आहे? ख्रिस्त विरोधी. लक्षात ठेवा, या श्वापदाविषयी तो बोलत आहे. ओके. ओके. पुढे, जगाच्या स्थापनेपासून ज्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले नाही अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद कसं आहे? परत तेच श्वापद होते नाही तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. लक्षात, कोणतं श्वापद आहे? होते नाही पण तरी आता हजर आहे, म्हणजे ख्रिस्त विरोधी. ह्या शब्द आले की लक्षात ख्रिस्त विरोधी विषयी बोलतोय. ओके. ख्रिस्त विरोधी ते पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. ओके. तर ख्रिस्त विरोधी श्वापद हे तर लक्षात आलं तुमच्या, ते श्वापद आहे. 9वं वचन, येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. आता इथं काय थोडंसं अक्कल तुम्हाला म्हणतो वापरली पाहिजे. इथं ज्ञानाचं काम आहे. आता पुढं तर काय म्हणते बघा, ती 7 डोकी.
आता बघा इथं 7 डोकी आहेत. ती कोण आहेत म्हणतो तो? 7 डोकी कोण आहेत? 7 डोंगर. 7 डोकी म्हणजे 7 डोंगर, लक्षात ठेवा. 7 डोकी म्हणजे 7 डोंगर. आता 7 डोंगर ह्याचा अर्थ काय होतो? 7 डोंगर सांगता येईल का? जरा कुणीतरी मोबाईल काढा, गुगल टाका, गुगल क्रोम मध्ये सिटी ऑफ 7 हिल्स टाका. तिथं सिटी ऑफ 7 हिल्स आलं का काय? रोम. काय ते सिटी ऑफ 7 हिल्स? रोम. म्हणजे हे रोम विषयी बोलतंय बरं का. 7 डोकी म्हणजे 7 डोंगर. 7 डोंगर असलेलं शहर रोम शहर हे 7 डोंगरावर वसलेलं आहे आणि म्हणून त्याला सिटी ऑफ 7 हिल्स म्हणतात. 7 डोंगरावरची ती, आणि म्हणून ते रोम विषयी बोलते. ही जी स्त्री आहे तिला 7 डोके म्हणजे 7 डोंगर आहेत, म्हणजे रोम शहरातून ह्याचा उगम होणार आहे. ओके, रोम विषयी त्या ठिकाणी ते बोललं जात आहे. ती त्यावर ती स्त्री बसली आहे, म्हणजे ह्या रोम शहरातून एक असं सरकार येणार आहे, गव्हर्नमेंट येणार आहे की ते शेवटी या जगाला चालवणार आहे. त्याचा उगम कुठून येणार आहे? रोम शहरातून. ती स्त्री म्हणजे कोण? 7 डोके म्हणजे ते 7 डोंगर असली तर रोम शहरातून एखादा असा सरकार येईल किंवा गव्हर्नमेंट येईल की ते शेवटी जगाला चालवेल. आणि ती डोकी म्हणजे 7 राजे आहेत. ओके, 7 राजे. आता हे 7 राजे कोण आहेत? त्यांच्यापैकी 5 पडले आहेत, 1 आहे आणि 1 अद्याप आला नाही. आता बघा थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय म्हणतात तिथं? 7 डोके म्हणजे कळालं कोण आहे? थोडंसं समजायला अवघड आहे, पण थोडं लक्ष द्या. आता या स्त्रीविषयी आपण बोलत आहोत. ही जी स्त्री आहे तिला काय आहेत? 7 डोकी आणि 10 शिंगे, बरोबर ना? 10 शिंगे. ही जी 7 डोगी म्हणजे 7 डोंगर आहेत. 7 डोंगराचं शहर म्हणजे कोणचं? रोम. म्हणजे रोम शहराशी संबंधित असणारं पुढे अशा काही घडामोडी होणार आहेत की रोम शहराशी संबंधित असताना तिथून कोणीतरी एक मोठा अधिपती किंवा राजा येणार आहे की जो जगावर हुकूमत करणार आहे. एवढं तर लक्षात आलं? 7 डोकेचा अर्थ रोम शहराशी संबंध आहे त्या स्त्रीचा. ओके, नंतर पुढे काय म्हटलंय? 7 शिंगे ना, सॉरी 7 राजे. काय वचन वाचा कोणीतरी? 10वं वचन. आणि ती डोकी म्हणजे 7 राजे. ओके, आता 7 राजे, इथं 7 राजे आता इथं वर्णन येतं. ओके, हे 7 राजे. आता ह्याच्यापैकी काय म्हटलंय? 7 राजांपैकी 5 पडले, 1 आहे आणि 1 आला नाही. बघा आता इथं पण आता थोडंसं आकलेचं काम आहे, आपल्याला थोडं विचार केला पाहिजे. 7 पडले, आता टोटल 7 राजे आहेत ना, त्यातले 7 पडले म्हणजे 5 पडले म्हणजे 5 होऊन गेले. 1 आत्ता आहे आणि 1 येणार आहे. आला नाही म्हणजे येणार आहे. आता 5 पडले म्हणजे कोण 5 आहेत? ह्यासाठी आपल्याला प्रगटीकरण आणि दानिएल हे दोन्ही पुस्तकं एकत्र वाचावे लागतात. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. दानिएलला एकदा स्वप्न पडलं, नबुकदनेस्सर राजाने एक मोठी मूर्ती पाहिली. ती माहिती आहे का काय मूर्ती होती ती? हा हा, त्याचा ह्याचा संबंध आहे म्हणून आपल्याला ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता मला ड्रॉइंग एवढं हे नाही, पण तरी मी दाखवतो. शिर आहे, बरोबर, तर पाय आहेत. त्या मूर्तीचं शिर कसं होतं? सोने. शिर जे आहे सोन्याचं. त्याचे छाती कशाची होती? छाती आणि हात रुप्याचे. मांड्या, पोट आणि मांड्या कशाचे? पितळ. पाय कशाचे? पाय मातीचे का? पाय लोखंडाचे. आणि बोटे लोखंड आणि माती मिक्स आहे. ओके, हे चित्र पाहिलं नबुकदनेस्सर, एक चित्र पाहिलं, एक मोठी मूर्ती त्याला दिसली. आता नबुकदनेस्सर राजा कोण होता? कशाचा राजा होता? बाबेल. बाबेल म्हणजे आत्ताचं काय?
इराक शहर नाही का, जे सद्दाम हुसेन त्याने राज्य केलं, तर ते सद्दाम हुसेनचं जे इराक आहे ते इराकला त्यावेळेस बाबेल म्हणायचे. बाबेलवर एक राजा होता, त्याचं नाव नबुखदनेझर. या नबुखदनेझरला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न असं की त्याने एक मोठी मूर्ती पाहिली. ओके, त्या मूर्तीचं शिर सोन्याचं होतं. ओके, छाती आणि हात त्याचे रुपयाचे होते, पोट आणि मांड्या त्याच्या पितळेच्या होत्या, पाय लोखंडाचे होते आणि पायाचे बोट लोखंड आणि माती मिश्रित असे होते. ओके, अशी ती मूर्ती पाहिली आणि राजाला समजणं काय स्वप्न आहे. आणि म्हणून दानिएलला बोलवलं गेलं आणि दानिएल म्हणतो की रहस्य प्रगट करणारा देव परमेश्वर स्वर्गात आहे, त्यांनी मला हे रहस्य प्रगट केलंय आणि म्हणून याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तो म्हणतो, पहा महाराज, जी मूर्ती तुम्ही पाहिली त्याचं शिर सोन्याचं होतं. ते शिर स्वतः तुम्हीच आहात, कारण तुमच्यासारखा जगजेता राजा अजूनही आज कोणी झालेला नाही. त्यामुळे तुम्ही संपूर्ण जगावर एक हुकूमत करत आहात, म्हणून तुम्ही ते शिर आहात. म्हणजे बाबेलचं जे राज्य आहे ते सोन्याचं होतं, नबुखदनेझर राजा. तुमच्यानंतर एक कनिष्ठ राज्य येईल, ते म्हणजे रुपयाचं येईल. नबुखदनेझर राजा मेला आणि त्यानंतर कोण आला? दर्यावेश नावाचा राजा आला, जो मेधी पारशी होता. मिडो पर्शियन म्हणायचा. मेधी पारशी हे एकत्र होतात. म्हणजे प्रत्येक ह्या काळामध्ये काही कालखंड होऊन गेले. सुरुवातीला कसं होतं? मिसर देश एक जगजेता देश होता, त्यांचं सैन्य अतिशय क्रूर होतं. मिसर देश गेला, आशुरी लोक आले, त्यांचा एक काळ होता. तर अशा प्रकारचे काळ आहेत, जे राजे आहेत तसे हे राजे होत गेले. सुरुवातीला बाबेलचा राजा नबुखदनेझर आला, नंतर बाबेलचं राज्य लयास गेलं, त्याच्यानंतर कोण आलं? मेधी पारशी लोक आले, त्यांचं राज्य झालं आणि म्हणून ते जगावर हुकूमत चालू लागले. मग काही काळाने मेधी पारशी राज्य गेलं, त्याच्यानंतर पितळेचं राज्य म्हणजे कोणचं? ग्रीक कोण होता? अलेक्झांडर द ग्रेट. त्याचं काय इच्छा होती, महत्वाकांक्षा होती? संपूर्ण जगावर मी राज्य करणार. त्यांनी 70% जग त्यावेळेचं जिंकलं होतं. ते ग्रीक राज्य म्हणजे कोण? अलेक्झांडर द ग्रेट. लक्षात. मग तो गेला, तो लवकरच तारुण्यात मरण पावला, आजाराने तो मरण पावला. त्यानंतर लोखंडाचं राज्य. लोखंड म्हणजे कोणचं? लोखंड म्हणजे मजबूत राज्य नाही का, रोम राज्य. आणि म्हणून काळाची समाप्ती झाल्यावर देवाने आपला पुत्र या जगात पाठवला. कधी पाठवला? ज्यावेळेस रोमी सरकार होतं ना त्यावेळेस. ज्यावेळेस येशू मरण पावला त्यावेळेस रोमी सरकार होतं. आणि म्हणून माझा पुत्र तर या जगात येईल, परंतु ज्या काळखंडामध्ये सर्वात क्रूर शिक्षा दिली जाते. रोमी सरकार कसं होतं? लोखंड म्हणजे कसं? मजबूत. तसं जे राज्य सर्वात क्रूर शिक्षा देईल, वधस्तंभाची शिक्षा सर्वात क्रूर, ती अमानुष, अगदी जीवघेणी शिक्षा होती. तासन तास मनुष्य त्या वधस्तंभावर लटकून घायाळून शेवटी मरणाची इच्छा करून शेवटी तो मरत असत. अशा राज्यामध्ये येशूने आला. म्हणजे येशू नुसताच आमच्यासाठी मेला नाही, पण सर्वात क्रूर जे मरण होतं त्या राज्यामध्ये त्यावेळेस तो जन्माला आला. येशू ख्रिस्त असा मनुष्य आहे की कोणत्या कुटुंबामध्ये जन्मायचं आणि कधी जन्मायचं हे त्याच्या हातात होतं. आणि म्हणून तो देवाने आदामाला किंवा स्त्रीला सांगितलं, सर्पाला सांगितलं होतं, तू आणि स्त्री आहे, तुझी संतती स्त्रीची, ज्यामध्ये परस्पराचं वैर. हे कधी सांगितलं होतं? उत्पत्ती 3:15 मध्ये, बरोबर. म्हणजे पाप घडलं त्याच वेळेस सांगितलं की माझा पुत्र जन्माला येईल. पण त्यानंतर 4000 वर्ष देवाचा पुत्र वाट पाहत होता, मी कधी जन्माला जाऊ. बाबेल राज्य गेलं, मेधी पारशी गेलं, ग्रीक राज्य गेलं. ह्यामध्ये शिक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, आपल्याला माहित नाही. पण सगळ्यात क्रूर शिक्षा देण्याची पद्धत कोणती? रोमी सरकारमध्ये. आणि त्यावेळेस देवाचा पुत्र जन्माला आला. म्हणजे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की येशू ख्रिस्ताने काय केलं? नुसतंच मरण सहन केलं नाही, पण सर्वात क्रूर आणि अमानुष मरण जेव्हा असेल त्यावेळेस तो आला. आणि हे रोम राज्य त्यानंतर संपुष्टात आलं. तर आता हे 5 राज्य जे आहेत ना ते या ठिकाणी दिलेत. बाबेल, मेधी, पारशी, ग्रीक आणि रोम. 5 राज्य पडले. समजलं का तुम्हाला? हे 5 राज्य पडले ह्याच्याविषयी ते आहे. ओके. एक राजा एक आत्ता आहे. त्यावेळेस जे इथे पुस्तक लिहिलं त्यावेळेस एक राजा त्या ठिकाणी होता, बरोबर ना. आणि एक अजून आला नाही. एक आहे तो कोण आहे माहिती आहे का? हे लोखंड आणि माती, ते सध्या आहे. हे बघा लक्षात घ्या, ज्या वेळेस पूर्वीच्या काळी राज्य करायचे त्यावेळेस संपूर्ण हे राज्य आहे ना जगावर त्या ठिकाणी हुकूमत करायचं. ते एक सामर्थ्यशाली राज्य असायचं.
प्रत्येक राजा संपूर्ण जगावर त्या ठिकाणी राज्य करायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ नबुकदनेझर राजा, नंतर हे अलेक्झांडर द ग्रेट. पण हे रोम राज्य एकदा झालं, त्याच्यानंतर रोम राज्य संपल्यानंतर असं जगावर राज्य करणारा कुठलंच राज्य झालं नाही आतापर्यंत. ओके, कारण काय झालं नंतर सगळ्या त्यामध्ये शांतता प्रस्ताव झाला, नंतर वर्ल्ड वॉर झाले, आणि त्यानंतर सगळे राज्य विभागले गेले. त्यामुळे प्रत्येक राज्यात आपापलं राज्य करतं. एकच कोणी असं राज्य करू शकत नाही, नाही का. त्यानंतर आता समजा अमेरिका आहे, रशिया आहे, चायना आहे, सगळ्या युरोप आहे, प्रत्येक जण आपापलं राज्य, सगळे मिळून असं एक राज्य नाही करत आहे कोणी. आणि म्हणून लोखंड आणि माती मिश्रित, लोखंड आणि माती कधी एकत्र येऊ शकतं का? नाही येऊ शकत. म्हणून हे राज्य असं असणार आहे की ते एकच कोणी नाही आहे, पण सगळे मिळून ते राज्य करणार. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये जे राज्य होणार आहे ते एक असं कोणी किंगडम किंवा एक राज्य नसणार आहे, ते सगळे मिळून राज्य करतील आणि ते 10 राजे असतील. हे 10 शिंगे म्हणजे 10 राज्य आहेत. त्याला आपण आता EU, माहिती आहे का EU म्हणजे काय? युरोपियन युनियन असं म्हणतो. हे ते 10 शिंग आहेत की 10 देश आता एकत्र आलेत आणि ते एकत्र एक विचारसरणी आहे त्यांची. आणि ते युरोप म्हणजे कसं, रोमच्या जवळ आहे ना, ते रोममधून निघणार आहे. त्यामुळे रोममधून निघालेलं युरोपियन युनियन जे आता सध्या अस्तित्वात आहे, ते 10 जे एकत्र आलेत आणि ते ही स्त्री आहे की ज्याला तो अजगर शक्ती देणार आहे आणि ती शेवटी त्या जगावर प्रभुत्व करणार आहे. समजलं का तुम्हाला? एक कलावंतीन कोण आहे की जिला 7 डोकी आहेत, म्हणजे रोम शहरातून निघालेली, तिला 10 शिंगे आहेत, म्हणजे 10 राजे असणार आहेत. ओके, तर हे 10 राजे आहेत ते पुढं जगावर हुकूमत करणार आहेत. समजतंय का तुम्हाला? ठीक आहे. तर त्यामुळे एक कुठला राजा नसेल, पण युरोपियन युनियन ह्याचा जो उगम झालेला आहे तो आता शेवटी या जगावर राज्य करण्यासाठी सज्ज होणार आहे. बघा आता 11 वचन, जे श्वापद होते आणि नाही तेच 8वा राजा आहे. कोण होते? श्वापद होते आणि नाही म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी. 8वा राजा कोण आहे? जो अजून आला नाही. 5 झाले बरोबर ना, इथं 6वा झाले, आणि आता हा जो येणार आहे 8वा राजा, म्हणजे ह्यांच्यातून एक राजा, म्हणजे ह्यांच्यातून एक मनुष्य उगवणार की जो ख्रिस्त विरोधी असणार आहे, की जो अजून आलेला नाही, तो 8वा राजा असेल. ओके, त्यांच्यापैकी 5 पडले, एक आहे व एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. थोडा वेळ म्हणजे किती? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष तो कार्य करणार आहे. आता 11 वचन, जे श्वापद होते आणि नाही तोच 8वा राजा आहे. तो त्या 7 पासून झालेला आहे आणि तो नाशाप्रत जाणार आहे. म्हणजे ह्यांच्यातून एक जण उठवणार आहे. ओके, ह्यांच्यातून एक जण येईल की जो शेवटी राजा होईल. जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राजे आहेत. आता आपण पाहिलं बरोबर ना. तरी त्यांना श्वापदाबरोबर 1 तास राजांसारखा अधिकार मिळतो. म्हणजे हे जे 10 शिंगे आपण म्हटलो ती युरोपियन युनियन आहे, ह्यांच्यातून तो ख्रिस्त विरोधी बाहेर पडणार आहे. ओके, ह्यांच्यातून त्याला पॉवर मिळेल आणि तो सगळ्या जगावर राज्य करेल. ओके, ते एक विचाराचे आहेत. 13 वचन, ते एक विचाराचे आहेत, ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. म्हणजे हा काय करणार आहे? श्वापद म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी. ह्यांचा उपयोग करून संपूर्णपणे जगावर राज्य करणार आहे या 10 राज्यांमधून. ओके, म्हणून ती मोठी कलावंतीन आहे. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्या जिंकेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. ओके ओके, आणखी तो म्हणाला 15 वचन, जेथे कलावंतीन बसले आहे ते जे जलप्रवाह तू पाहिले ते लोक, जनसमूह, राष्ट्र व निरनिळ्या भाषा बोलणारे असे आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कलावंतीनेचा द्वेष करतील. आता इथं पहा, इथपर्यंत आपण हे समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके ओके. ओके, 16 वचन पहा. 16 वचन, जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले. आता 10 शिंगे म्हणजे कोण? हा, हे युरोपियन युनियन, हे 10 राजे बरोबर. आणि श्वापद म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी. आता काय होईल? सुरुवातीला हे दोघं हात मिळवणी करतील, ह्यांच्यातूनच ख्रिस्त विरोधी उभारणीला येणार. हे दोघं संगनमताने असतील. हे 10 राजे, ते 10 युरोपियन युनियनचे 10 देश आहेत, युरोपचे 10 देश, ते 10 देश मिळून ख्रिस्त विरोधीला पाठिंबा देतील, ते त्याला संपूर्ण सामर्थ्य देतील. पण काही काळानंतर ह्यांना समजून येईल की हा त्यांच्या विरोधात आहे.
काही काळानंतर त्यांना समजेल की ख्रिस्त विरोधी याचा डाव वेगळा आहे आणि म्हणून त्याच्यापासून ते ब्रेक घेतील. मग हे जे 10 राजे आहेत हे त्याला विरोध करतील. सुरुवातीला ते त्याला सपोर्ट करतील पण नंतर विरोध करतील. आणि मग त्यांनी काय केलं पहा, जी 10 शिंगे व जे स्वापत्य पाहिले ती कलावंतींचं काय करतील, ते द्वेष करतील. अजून काय करतील, ओसाड म्हणजे एकटं पाडतील. पुढे मांस खातील आणि अग्नीत जाळून टाकतील. म्हणजे नंतर त्यांच्या लक्षात येईल की हा ख्रिस्त विरोधी त्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून ते त्याचा द्वेष करतील, त्याच्याशी बंड करतील, त्याचं मांस खातील म्हणजे त्याला विरोध करतील आणि त्याला अग्नीत जाळण्यासाठी मोकळं सोडतील. ओके, सुरुवातीला एकत्रित येतील आणि नंतर मात्र ते त्याला विरोध करतील, हा त्याचा अर्थ आहे. त्यांनी एक विचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य स्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. बघा काय झालंय, देवाने काय केलं, सुरुवातीला ह्यांनी राज्य करावं म्हणून ह्यांच्या मनामध्ये काय घातलं, ह्यांना मदत करा हे देवाने त्याच्या मनात घातलं. पण नंतर देवच त्यांना सांगेल की हे चुकीचं आहे आणि म्हणून ते त्याचा सपोर्ट काढून घेतील आणि ह्याला विरोध सुरू होईल, नंतर तेच ह्याला विरोध करतील. ओके, कारण का परमेश्वराला ह्याला काय करायचंय, अग्नीच्या सरोवरात टाकायचंय. सुरुवातीला पॉवर आणि नंतर त्याचा नाश. ओके, ख्रिस्त विरोधीला सैतान पॉवर देईल सुरुवातीला, देव पण त्यांना मुभा देईल, ह्यांच्या मनात घालेल की ह्याच्याशी तुम्ही संगनमत करा. पण नंतर देवच सांगेल की नाही ह्या चुकीचा आहे माणूस, म्हणून ते त्याला ओसाडमध्ये टाकतील आणि त्याला एकटं पाडतील आणि ख्रिस्त विरोधाचा तिथून पुढे नाश सुरू होईल. समजलं तुम्हाला? ठीक. असं हे जी स्त्री तू पाहिली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय. बघा ती स्त्री कोण आहे, नगरी आहे. स्त्री म्हणजे खरी स्त्री नाहीये, ती एक बाबेल नगरी किंवा बाबेल नगरी किंवा जी रोम मधून येणारी एक मोठी नगरी. ओके, त्याच नगरीविषयी आता पुढे लिहिलंय काय, मोठ्या नगरीचा आद्यपात, म्हणजे आता बाबेल नगरीचा नाश कसा होतोय. त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली. बरं, म्हणजे आता काय, ही जी आता ह्या 10 जणांनी चालवलेला हा जग, ओके, जगाचा कारभार हा सगळा आता हळूहळू ठप्प होणार आहे. ओके, हा सगळं लया जाणार आहे. जगाचे जे आतापर्यंत व्यवहार चालू होते सगळं वाढे धिडे लागले, सगळं ऐशाराम वैभव चालू आहे, हे सगळ्याचा हळूहळू नाश परमेश्वर करणार आहे. आणि म्हणून देवदूत येऊन काय सांगतो, आता मोठी बाबेल पडणार आहे. हे जग आता सगळं लया जाणार आहे. जगामध्ये आता सध्या आपल्याला भारतामध्ये थोडी आपल्याकडे संस्कृती आहे, मग आपण पाश्चात्य देशामध्ये गेलं तर भयंकर काय फ्री आहे सगळ्या गोष्टी नाही का, आणि लिबरल आहेत आणि फार वाईट गोष्टी चाललेल्या आहेत. चर्चेस बंद पडलेले आहेत. सोमवार ते शनिवार त्या चर्चेसमध्ये बार चालवले जातात, त्या ठिकाणी क्लब चालवले जातात आणि रविवारी फक्त 2 तासासाठी ते चर्च दिले जातं. अशी परिस्थिती आहे आणि तशीच परिस्थिती सगळं जगामध्ये हळूहळू होणार आहे. नुसतं नावापुरता देव देव आणि नंतर सर्व काही जगीकरण. म्हणजे ही सध्या चालूच असलेली परिस्थिती आहे. कुठे बरेचसे चर्चेसला काही ठिकाणी ते भाड्याने दिलेले आहेत, आठवडाभर तिथे हॉटेल्स चालतात आणि रविवारी 2 तास फक्त चर्च चालू असतं. हेच चित्र आहे ते मोठ्या बाबेलचं आणि असंच होणार आहे सगळीकडं. सगळ्या चर्चचं जगीकरण. पहिल्या शतकामध्ये काय करायचं माहिती आहे का, आता बघा किती कठीण परिस्थिती आहे. येशूचं स्वर्गारोहण झालं, पवित्र आत्मा आला, पवित्र आत्म्याने मंडळीमध्ये कार्य केलं आणि मंडळी अग्नीने पेटून उठली होती. आणि त्यामुळे पहिल्या 2 ते 3 शतकामध्ये चर्च जगाला चालवायचं. हे लक्षात आहे का तुमच्या? चर्चकडे एवढे पॉवर्स होते जेवढे राजाकडे सुद्धा नसायचे. पोप सांगल तेच राजा करणार. पोपने सांगितलं की ते राजाने ऐकलं पाहिजे, म्हणजे चर्च यूज टू रूल द स्टेट. इकडं नेमकं उलट होणार आहे, द वर्ल्ड विल रूल द चर्च. अगदी तर उलटी बाजू होणार आहे. जे राजे आहेत ते चर्च चालवतील. आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे, आमचं चर्चने ऐकलं पाहिजे, मंडळी किंवा विश्वासाने आमचं सगळं असं उलट होणार आहे. आणि म्हणून ही मोठी बाबेल आहे. ही मोठी बाबेल मंडळीला उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे, पण शेवटी या बाबेलचा नाश होणार आहे. हा त्याचा अर्थ आहे. समजलं तुम्हाला? दुसरं वचन, तो जोरदार वाणीने म्हटला, पडली मोठे बाबेल पडली, ती भूतांची वस्ती, सौर प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, सौर प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. म्हणजे तेच आहे, चर्चचं भ्रष्टीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूप द्राक्षरस सर्व राष्ट्रे प्यायले आहेत. म्हणजे पाहिलं की सर्व राष्ट्रातून आता काय होणार आहे, ह्या सगळ्या अनिती, वाईट गोष्टी, अधर्म हे सगळं चालू होणार आहे. कुठे मी पृथ्वीवरील राजांनी तिच्या बरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी
तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले. म्हणजे व्यापार जो आहे तो सुद्धा आता काय झालाय, लोक सगळे धनवान होणार आहेत. आता या ठिकाणी वन करन्सी, संपूर्ण जगामध्ये एकच करन्सी ज्याला आपण डिजिटल करन्सी म्हणतो. आता आपण कसं आहे, आपण प्रत्यक्षात पैसे आपल्याकडे असत नाही का, तसं आता पैसे हळूहळू बंद होणार, कॅश जे म्हणतो आपण, आणि त्याकडे आपण चाललेलो आहोत, बरोबर ना. आता कोरोनाचं निमित्त झालं खरं, परंतु कोरोनानंतर काय झालं, 70% इंडिया काय झालं तर डिजिटल झालाय. आजकाल भाजीवाल्यांकडे सुद्धा काय असतं, पेटीएम असतं, बरोबर ना. हे सगळं आता हळूहळू त्या ठिकाणी चाललं. आता कॅश हातातले सगळे बंद होणार आणि संपूर्ण डिजिटल वर्ल्ड येणार आहे. आणि म्हणून हळूहळू ते सुद्धा काय होईल, इंडियातली करन्सी रुपीज, नंतर डॉलर, नंतर जे काय, हे सगळं बंद होऊन एक करन्सी येणार. एक करन्सी, एक रिलिजन, एक अधिपती आणि एक जगाचा अधिपती हे होणार आहे. बाकी सगळे काय धर्म गेले, एक धर्म, त्याला राज्य करणारा एक राजा जो जगाचा अधिपती, ख्रिस्त विरोधी, आणि एक करन्सी होणार. वन वर्ल्ड, वन करन्सी, वन रिलिजन अँड वन रूलर हु इज अँटी क्राइस्ट. अशी वेळ हळूहळू येणार आहे. त्या दिशेने आपण आज सगळे चाललेलो आहोत. आलं का लक्षात तुमच्या? अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी होणार आहे. 4थं वचन, मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणती पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. पहा, प्रत्येक वेळेस वॉर्निंग देत आहे. तुम्ही त्या बाबेल नगरीमध्ये एकरूप होऊ नका, त्या कलावंतिनीपासून दूर राहा, तिच्या आकर्षणाला भुलू नका, तिच्याबरोबर व्यभिचार करू नका, तुम्ही शुद्ध व्हा, तुम्ही देवाकडे राहा, जगामध्ये विलीन न. सारखं तुम्हाला वॉर्निंग तिथं चालली आहे, कारण तसं होणार आहे. विश्वासणारे सुद्धा जगामध्ये विलीन होणार आहेत, म्हणून ती वॉर्निंग तुम्हाला मिळते. 5वं वचन, कारण तिच्या पापाची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे. बघा, कधी कधी काय होतं, इतकं पापाचा घडा भरतो की मग परमेश्वरापर्यंत ते पाप जातात. जसं सदोम आणि गमोराचं झालं. परमेश्वराला त्याचा पापाचा घडा माझ्यापर्यंत आलेला आहे. जेव्हा परमेश्वरापर्यंत जातो मग परमेश्वर काय करतो, मग कोणाची गय करत नाही. ज्यावेळेस ह्या पृथ्वीवर इतकं पापाचं घडा भरेल, इतकं पापाचं ओझं होईल की ते आरोळी परमेश्वरापर्यंत जाईल, मग परमेश्वर त्याचा न्याय, त्याचा सूड तिथं घ्यायला क्रोधरूप द्राक्षरस होतायला तो तयार होणार आहे. ओके. आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. म्हणजे असं होईल की शेवटी जगाचं इतकी भयंकर नोहाच्या काळासारखी होईल की परमेश्वर म्हणला, आता हे जगाचा नाश करण्याची वेळ जवळ आलेली आहे. यावेळेस पाण्याने नाही, पण कशाने होणार आहे, अग्नी आणि गंधक. जे परमेश्वराने सांगितलं की मी पाण्याने इथून पुढे नाश करणार नाही, पण अग्नी आणि गंधक. ज्यावेळेस नोहाच्या दिवसासारखं पाप खूप वाढलं, त्यावेळेस देवाने नाश केला, तसंच जगातलं पाप एवढं वाढेल की परमेश्वर आता ह्या जगाचा नाश करायची वेळ जवळ आलेली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्याला जितके ओतले त्याचा दुप्पट तुम्ही त्यात ओता. ज्या मानाने तिने आपले गौरव केले व विषय भोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी काही विधवा नाही, मी दुःख पाहणारच नाही. म्हणजे काय झालेलं आहे, सर्व प्रकारे तुम्हाला इथं सुख, चैन, विलास याचा ऑफर देण्यात येणार आहे. तुम्ही ऐशाराम करा, तुम्ही काय दुःख पाहू नका, तुम्हाला सर्व प्रकारचं सुख उपभोगायला मिळेल, असं ते जग तुम्हाला ऑफर करेल. ओके. ओके. 8वं वचन, यामुळे तिच्या पिढ्या म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एकाच दिवशी येतील आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल, कारण तिचा न्याय निवडा करणारा प्रभू देव सामर्थ्यवान आहे. म्हणजे पुढे तिचा न्याय होणार आहे. असा एक दिवस येणार आहे की त्यावेळेस मरण, दुःख, दुष्काळ आणि सगळं एकाच दिवशी येईल आणि त्या ठिकाणी संपूर्ण नाश होईल, कारण देव सामर्थ्यशाली आहे. तो फक्त वाट पाहतोय, एकदा त्याच्या काळाची पूर्णता झाली की त्या ठिकाणी न्याय होणार. याचं वॉर्निंग त्या ठिकाणी तो आपल्याला देत आहे. 9वं वचन, पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जार कर्म विलास केला ते तिच्या पिढेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा दूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील व ऊर बडून घेतील. म्हणजे काय, थोडक्यात हिचा नाश आता अग्नी आणि गंधक होऊन या संपूर्ण बाबेल नगरीमध्ये संपूर्ण जग, जी मोठी बाबेल म्हणजे या जगाचा नाश लवकरच होईल आणि सर्व लोक डोळ्याने ते पाहतील, असं त्या ठिकाणी वचन आपल्याला सांगत आहे. आता 10वं वचन महत्वाचं आहे. ते म्हणतील, अरे रे, बाबेल ही मोठी नगरी होती, बलाढ्य नगरी होती, एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे. म्हणजे त्यावेळेस भयंकर नाश होणार आहे, बाबेलचा नाश, बरोबर ना. आणि बाबेल नगरीच्या विरोधात कोण आहे, बाबेल नगरी ही दुष्ट आहे, नाही का. बाबेल दुष्ट नगरी, मग चांगली नगरी कोणची, हा लक्षात ठेवा, यरुशलेम. हे नेहमी लक्षात ठेवा.
हे नेहमी तुलनात्मक आहे. यरुशलेम देवाची, बाबेल सैतानाची. म्हणून मोठे बाबेल पडली म्हणजे जग आणि यरुशलेम म्हणजे देव, बरोबर ना. तर बाबेलचा नाश होत आहे. ती म्हणतो बाबेल, अरे रे बाबेल मोठी नगरी, बलाढ्य नगरी, तिला न्याय मिळणार आहे. म्हणजे जग त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. 11 वचन, पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कुणी विकत घेत नाही. ओके, त्या ठिकाणी अनिती, अत्याचार झालेला आहे आणि त्या ठिकाणी हे ख्रिस्तविरोधी आहेत. काय लोकांना व्यापार करण्यासाठी तो त्या ठिकाणी मज्जाव करणार आहे, व्यापारसाठी बंदी घालणार आहे, काही नियम तो टाकेल. जसं आपल्याला सांगितलंय की जे चिन्ह घेणार नाही त्यांना काय होईल, विकत घेता येणार नाही, विकत देता येणार नाही. म्हणजे अशा प्रकारे व्यापार सुद्धा त्या ठिकाणी ठप्प होणार आहे. आणि अशा प्रकारे आता इथं बरंचसं मोठं वर्णन आहे. 12 वाचण्यापासून जर तुम्ही पुढे वाचलं तर तिथं सोने, रुपये, आता हे सगळं वाचायची गरज नाही. परंतु सर्व ज्या रेलचेल असलेल्या गोष्टी, ओके, या ठिकाणी त्यांना अडखळण येणार आहे, अडचण येणार आहे आणि त्या ठिकाणचा सर्व नाश त्या ठिकाणी होणार हे त्या ठिकाणी दिलेले. आता हे सगळं वाचायची गरज नाही. 17वा अध्याय जो 18वा अध्याय जो आहे, ह्या बाबेल नगरीची जी भव्यता आहे, जे सर्व प्रकारचं चैन आणि विलास आहे याबद्दलचं वर्णन त्या ठिकाणी आहे. ओके, हे एवढं तुम्ही घरी गेल्यावर वाटल्यास वाचा ते. 20व्या वचनाकडे तुम्ही या. 20वं, आता तिथं एक संदेश देण्यात येत आहे. हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेशांनो, तिच्याविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हाला न्याय दिला आहे. तिला म्हणजे कुणाला दंड केलाय? हा, इथे आता एक गॅब्रिएल देवदूत येतो आणि तो आम्हाला एक निरोप देतो की आता ह्या बाबेला दंड होणार आहे आणि तुम्ही आता आनंद करा. मग नंतर एक बलवान देवदूत कोण? मिखाईल. बरोबर, मिखाईल जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला. बघा आता मिखाईल देवदूत आला, त्याने काय केला, जात्याची तळी माहिती आहे ना, तो धोंडा उचलला, त्याने काय केलं, ते समुद्रात टाकला. आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व यापुढे कधी सापडणार नाही. एक समजा तळी तुम्ही घेतली आणि ती समुद्रात टाकली, परत कधी सापडेल का समुद्रातली तळी? गेली, खोलवर गेली. तशीच बाबेल नगरी अशी भिरकावून देईल, परमेश्वर बाबेल नगरी अशी भिरकावून देईल की पुन्हा ती कधी सापडणार नाही, असं मिखाईल त्या ठिकाणी लोकांना संदेश देते. हे बाबेल नगरीच्या एकरूप होऊ नका, त्याच्याबरोबर जाऊ नका, कारण असा नाश होणार आहे, परमेश्वर अशी तिला भिरकून देईल की पुढे कधी सापडणारच नाही, असं त्या ठिकाणी तो सांगतो. ओके, विणा वाजवणारे, गवई, पाव वाजवणारे व कर्णा वाजवणारे याचा नाद यापुढे ऐकूच येणार नाही. म्हणजे जे सर्व चाललंय, हे वैभव चालले, क्लब चालू आहेत नाही का, तिथं नाईट क्लब चालू आहेत, तिथं ड्रिंक्स पार्ट्या चालू आहेत आणि सगळं त्या ठिकाणी ऐशाराम चालू आहे, अनिती चालू आहे, ह्याचा पावा वगैरे ह्याचा नाद आता तुम्हाला कधीच ऐकू येणार नाही. हे सगळं आता बंद होणार आहे, हे त्या ठिकाणी तो सांगत आहे. कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात यापुढे ऐकूच येणार नाही. दिव्याचा उजेड तुझ्यात यापुढे दिसणारच नाही आणि नवनवरीचा शब्द तुझ्या यापुढे ऐकू येणारच नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते, सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पवित्र वदल्यांचे सर्वांचे रक्त सापडले. म्हणजे तो काय या ठिकाणी सांगत आहे, तुझा थोडक्यात आता नाश होणार. जे सगळं तुझं चाललंय हे सगळं एकदा परमेश्वर गुंडाळणार आहे आणि सगळं तुझा नाश करणार आहे. आणि तुझ्यामध्ये काय झालेलं आहे, जे विश्वास नाही होते त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे. काही लोक रक्त तुझ्यामुळं, काही लोक रक्त साक्षी झाले. तू काय लोकांना मारलेलं आहेस की जे विश्वास होते त्यांचं रक्त तुझ्यामध्ये पडलं आणि म्हणून तुझा सूड उगवण्यात येईल, हे या ठिकाणी सांगतात. समजलं तुम्हाला? साधारण 17 आणि 18वा अध्याय. कलावंतीन जी आहे ती कलावंतीन रोम शहरातून येणारे जे 10 राष्ट्र आहेत युरोपियन युनियन, त्याला ख्रिस्त विरोधीचा पाठिंबा असेल. नंतर ते पाठिंबा काढून घेतील, ख्रिस्त विरोधीचा नाश होणार आहे आणि मोठी बाबेल नगरी जी आता हळूहळू सर्व शृंगारलेली आहे, सर्व अनिती चाललेली आहे, तिचा नाश लवकरच होणार आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. ओके, हे 2 17 18 संपले की आता शेवटचे ज्या महत्वाचे आहेत त्या घडामोडी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न, 19वा अध्याय. आता आपण 19व्या अध्यायाकडे आहोत. यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काही एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया. पवित्र शास्त्रात प्रगटीकरण 19:1 यामध्ये पहिल्यांदा शब्द येतो हालेलुया. ह्याच्या अगोदर कधीच आलेला नाही आणि फक्त 4 वेळेस तो आलेला आहे ह्या अध्यायामध्ये, हालेलुया. त्यामुळं हालेलुया कुणी कधी कसंही वापरतं, त्याला काय अर्थ नसतो. आलं लक्षात? प्रत्येक वेळेस आपण नुसतं हालेलुया हालेलुया, ठराविक ठिकाणी त्याला अर्थभरित तो शब्द आहे.
पहिल्यांदा प्रकटीकरण 19:1 मध्ये हालेलुया शब्द आपल्याला दिसतो. हालेलुयाचा अर्थ काय? हालेल. ओके, हालेल म्हणजे प्रेज, स्तुती, आणि या म्हणजे देव, देवाची स्तुती असो. ओके, हालेलुया म्हणजे देवाची स्तुती असते. हालेल म्हणजे तो हिब्री शब्द आहे. हा हिब्री म्हणजे स्तुती, आणि याहवे, याहवे त्याचं नाव होतं, आपलं याहवेचं नाव याहवे हिब्रूमध्ये, त्याला देव. ओके, देवाची स्तुती असो. हालेलुया ठराविक ठिकाणी फक्त म्हटले. ज्यावेळेस बाबेल नगरीचा अद्दपात झाला, बाबेल कोसळली आणि देवाचा विजय झाला, त्यावेळेस स्वर्गातील लोक म्हटले हालेलुया. ठराविक ठिकाणी हालेलुया म्हणायचं असतं, उगाच कधी म्हणायचं नाही. ओके, तर हालेलुया म्हणजे जो ख्रिस्ती विरोधी आहे, जो देवाचा शत्रू आहे, तो आता नाश होत चाललेला आहे. मरण आता विजयात रूपांतर होणार आहे, देवाचा विजय होत आहे, म्हणून हालेलुया. ओके, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाचे आहेत, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कलावंतनेने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे, म्हणून हालेलुया. बरोबर, तिचा सूड त्याने घेतला, तिचा न्यायनिवाडा केला, तिला नष्ट केलं बाबेलीला. मोठी बाबेल पडली, कलावंती नष्ट झाली, देवाने लोकांचा सूड घेतला, म्हणून हालेलुया. ओके, हा त्याचा अर्थ होतो. तिसरं वचन, ते दुसऱ्यांदा म्हणाले हालेलुया. बघा, दुसऱ्यांदा शब्द हालेलुया. तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले आमेन हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी आली ती. आता 24 वडील आणि 4 प्राणी कुठे बसलेले होते? 24 वडील राजासना समोर आहेत, 4 प्राणी कुठे आहेत? राजासनाच्या भोवती 4 प्राणी, नाही का? ते कसे दिसतात आपल्याला माहिती आहे, सिंहासारखा, गरुडासारखा, मनुष्यासारखा, गोऱ्यासारखा, हो ना, ते 4 प्राणी आहेत. आणि ते 24 वडील, ते सगळे काय म्हणतात? हालेलुया, आमेन हालेलुया. बरोबर ना? 3 वेळा इथं हालेलुया असा शब्द आलेला आहे. 6वं वचन, तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनेचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला हालेलुया. बघा, चौथ्यांदा इथं हालेलुया शब्द आलाय. पहिल्यांदा कोण म्हटलं? स्वर्गातील मोठा समुदाय, नंतर 24 वडील, परत एक समुदाय म्हणतो हालेलुया. 4 वेळा इथं हालेलुया शब्द आलाय. कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. समज आता काय होतंय? आता सैतानाची सत्ता जात आहे आणि आता देवाचं राज्य, त्याचं प्रभुत्व, त्याचं त्या ठिकाणी सामर्थ्य आता वरचढ होणार आहे, आणि म्हणून ते म्हणतात की हालेलुया. 7वं वचन, आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. आता काय होणार आहे? कोकऱ्याचं लग्न. कोकरा कोण आहे? हा येशू ख्रिस्त. आणि त्याची नवरी कोण आहे? मंडळी. म्हणजे आता लवकरच येशू ख्रिस्त जो आमचा वाग्दत्त पती आहे आणि मंडळी हे आता एकत्रित येणार आहेत, यांचा संयुक्त ते होणार आहेत, आणि ते अनंत कालासाठी एकत्र राहण्यासाठी येणार आहेत, म्हणून ते म्हणतात हालेलुया. बाबेल नष्ट झाली, कोकऱ्याचं लग्न आता येणार आहे, आणि म्हणून त्याची वधू जी स्वतःला तिने सवरलेला आहे, नेसलेला आहे, स्वतःला तिने शृंगारलेला आहे, ती आता त्या कोकऱ्याच्या लग्नासाठी तयार झालेली आहे. समजते तुम्हाला? आता आपण हळूहळू शेवटाकडे येत आहोत, जिथे अनंतकालचं जीवन आपलं येणार आहे, तिथे त्या दिशेने आपण जात आहोत. 8वं वचन, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहेत. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य. बरोबर, जे आम्ही त्याची वधू आहोत, ते आम्ही त्या विवाहाच्या दिवशी स्वतःला नेसलं पाहिजे, स्वतःला शृंगारलं पाहिजे. कशाने? तलम तागाची वस्त्र. कोणची वस्त्र आहे ती? पवित्र जनांची नीतिकृत्य. जर आम्ही नीतिकृत्य केली तर त्या कोकऱ्याच्या विवाहाच्या दिवशी आम्ही जी वधू आहोत ती शृंगारलेली, नेसलेली असेल. जर आमच्याकडे नीतिकृत्य नसतील, आमचे कृत्य नसतील, आम्ही विवाहामध्ये भाग घेऊ शकू का? नाही घेऊ शकणार. नवरीने जर स्वतःला नेसलंच नाही, सजवलं नाही, तर ती कशी विवाहामध्ये भाग घेऊ शकेल? नाही का? म्हणून आम्हाला ती नीतिकृत्य असणं गरजेचं आहे. तेव्हा तो म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असे म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझ्या सोबतीचा आणि येशू विषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूचा सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर, कारण येशू विषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे. बघा, आता योहान हा ख्रिस्ताच्या सहवासामध्ये होता, नाही का? आणि त्या ठिकाणी त्याला सगळं साक्षात्कार झाला. त्या देवदूताकडे पाहून तो इतका भारावून गेला की तो कुणाला नमन करायला लागला?
त्या देवदूताला नमन करायला लागला. म्हणजे योहान सुद्धा ते चित्र पाहून, तो प्रगटीकरण पाहून, ते स्वर्गातला साक्षात्कार पाहून तो देवदूताला नमन करायला लागला. तो म्हटला मला नमन करू नको. नमन कुणाला करायचं? फक्त परमेश्वराला नमन करायचं, असं त्या ठिकाणी तो सांगत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहे. हे कोणाचा स्वर्गीय साक्षात्कार झाला. हे स्वर्गातले साक्षात्कार झाले लोक काय म्हणत होते? कोणता शब्द वापरला त्यांनी 4 वेळा? हालेलुया, म्हणजे प्रेज गॉड. कशासाठी हालेलुया? तर बाबेल नगरी पडलेली आहे, कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे, नवरीने स्वतःला नेसवलं आहे आणि ती आता विवाहासाठी सज्ज, म्हणून हालेलुया. बरोबर ना? मग योहान म्हणतो की मी हे पाहिल्यावर त्याला पाया पडलो, पण तो म्हटला की माझ्या पाया पडू नको. आणि मग त्याने पाहिलं विजयशाली ख्रिस्त. आता या ठिकाणी जो मनुष्याचा पुत्र पहिल्या अध्यायात त्यांनी पाहिला होता, वर्णन आपल्याला माहिती आहे मनुष्याचा पुत्र कसा होता पहिल्या अध्यायातला, तसंच तो आता विजयशाली ख्रिस्त म्हणून पाहत आहे. मग तो म्हणतो विजयशाली ख्रिस्त मी पाहिला. हा ख्रिस्त कसा दिसला? तो म्हणतो पहा, नंतर एक मोठा पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला एक स्वार माझ्या दिसतो. आता असाच एक स्वार, पांढऱ्या घोड्यावर बसलेला स्वार आपण पाहिला होता. कुठं पाहिला होता? सांगा बरं, कधी पाहिला होता एक पांढऱ्या घोड्यावर बसलेला स्वार? कधी बरं? पहिल्या शिक्क्याला. नाही, पहिल्या शिक्क्याला काय दिसलं होतं आपल्याला? पांढरा घोडा, त्यावर एक स्वार बसला होता आणि त्याच्या हातात काय होतं? तलवार होती का? पांढऱ्या घोड्याच्या हातामध्ये काय होतं? धनुष्य होतं, बरोबर ना? आणि त्याच्या डोक्यावर मुकुट वगैरे काय होता का? होता का नव्हता? त्याला मुकुट देण्यात आला होता. त्याच्या डोक्यावर एकच मुकुट होता, पण त्याला देण्यात आला, त्याने स्वतः मिळवला नव्हता. त्यामुळे पांढरा घोडा, बसलेला स्वार, त्या हातात धनुष्य, त्याला एक मुकुट देण्यात आला होता. आता हा जो विजयशाली ख्रिस्त आहे तो सुद्धा पांढऱ्या घोड्यावर बसलाय, पण त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते असं म्हटलंय. त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने परिधान केले होते, त्याच्या मांडीवर आणि त्याच्या वस्त्रावर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव त्याला देण्यात आले. त्याला देवाचा शब्द असं नाव देण्यात आले. त्या तोंडातून तीक्ष्ण धारीची तलवार निघते असं म्हटलेलं आहे आणि तो लोखंडी राजदंडाने सर्वांवर अधिकार गाजवतो. असा हा विजयशाली ख्रिस्त आपल्याला दिसत आहे. बरोबर? अशा प्रकारचं चित्र त्याने पाहत आहे की पांढऱ्या घोड्यावर बसलेला म्हणजे विजयशाली राज आहे. म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त हा कसा दिसत आहे? डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आता पहा, ह्याचं वर्णन आपण पाहत होतो, किती क्रोधाने भरलेला, सूड घेणारा असा हा विजयशाली ख्रिस्त आपल्याला दिसतोय, की वाईटाचा सूड घेणारा असं तो आपल्याला पुढे त्याचं वर्णन आपल्याला दिसत आहे. ओके, 12 वचन, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत, त्याच्यावर एक नाव लिहिलेलं आहे, ते त्याच्यापासून कुणालाही कळत नाही. 13 वचन, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याच्या अंगावर घेतलेत आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले. देवाचा शब्द नाव कुठं वाचलं आपण याच्या अगोदर? योहानामध्ये आपण, नाही का? म्हणजे तोच ख्रिस्त आहे. 14 वचन, स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. म्हणजे हे कोण आहेत? सगळे त्याचं सैन्य, म्हणजे जे देवदूत नाहीत, मंडळी आहे. ती मंडळी जे विश्वासणारे आहेत, जे रक्तसाक्षी, जे त्याचे कोकऱ्याच्या मागे जाणारी मंडळी, त्याची वधू आहे, ती त्याची वधू आहे. 15 वचन, त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार, तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते म्हणजे लढायला आलाय का तो तीक्ष्ण धारेची तलवार घेऊन? तोंडातून तलवार निघते म्हणजे न्याय करतो तो. न्याय, पुढे न्याय करणार, म्हणजे ऍक्च्युअली लढाई नाही, व तो न्याय करणार, जगाचा न्याय करणार आहे. मग सर्व राष्ट्रांना मारावे म्हणजे जगाचा न्याय करावा म्हणून त्याच्या तोंडात तीक्ष्ण धारेची तलवार आहे. तो जगाचा न्यायाधीश आहे हे तिथे दाखवत आहे. बरोबर? तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल. म्हणजे काय करेल? तो सर्व समर्थ आहे. शेवटी सर्वांचा नाश करण्यासाठी तो येत आहे. तो विजयशाली राजा येणार आहे आणि तो शेवटला आमचा शत्रू आहे. मरण, ख्रिस्त विरोधी, खोटा संदेष्टा, या सर्वांना, सैतान ह्यांना अग्नीच्या डोहात टाकण्यासाठी आता विजयशाली राजा लवकरच येते. म्हणून त्याच्या हातामध्ये काय? लोखंडी राजदंड आहे. लोखंडी राजदंडाने सर्वांचा तो नाश करणार आहे. आणि सर्व समर्थ देव याचा क्रोधरूपी द्राक्षरसाचा कुंड तो तुडवतो. म्हणजे काय? आता तो आपला क्रोध घेऊन संपूर्ण जगावर क्रोधाचा उद्रेक करण्यासाठी, संपूर्ण जगाला जे पापी लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी आता लवकरच तो येत आहे. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू असं नाव लिहिलेलं आहे. आता त्याच्या शत्रूंचा नाश बघा, तो नाश करायला येत आहे. ओके, नंतर मी एक देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले.
तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्च वाण्याने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदाराचे मांस, बलवानांचे मांस, घोड्याचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र दास, लहान मोठी असे सर्वांचे मांस खावायस या. याचा अर्थ काय होतो? देवदूत स्वर्गात उभा आहे, सूर्याच्या इथं उभा आहे. तो काय म्हणतो? सर्व पृथ्वीला आमंत्रण देतो मांस खाण्यासाठी या. म्हणजे काय होणार आहे आता लवकरच? नाही, मांस कधी खातो आपण? भयंकर लढाई होणार, इतकी भयंकर लढाई होणार आहे की तिथं मांस म्हणजे असं ढिगच पडणार आहे. आणि म्हणून मांस खा म्हणजे कोणाला सांगत येतो हे खायला? कोणाला? पाखरांना. पाखरं खातात ना, गिधाडं नाही का? ज्यावेळेस एखादा मनुष्य मरतो, गिधाडं येतात कशासाठी? मांस खाण्यासाठी. तर तुम्हाला आता एक मेजवानी मिळणार आहे. काय मेजवानी मिळणार आहे? सगळ्यांचं मांस तुम्हाला मिळणार आहे. तुमची आता यथेच म्हणजे तुम्हाला एकदम नॉनव्हेज तुम्हाला जेवण खायला मिळणार आहे. कशासाठी? आता इतकी मोठी लढाई होईल की तुम्हाला यथेच मांस खायला मिळेल असं तो म्हणत आहे. आणि म्हणून पुढचं वचन पहा. तेव्हा ते श्वापद म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी. पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई कराव्यास एकत्र झालेली मी पाहिली. घोड्यावर बसलेला स्वार म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त त्याचं सैन्य आणि श्वापद आणि त्याचं सैन्य ह्याची लढाई असता तयारी होणार आहे. आणि या लढाईतून जे मांस पडणार आहे ते तुम्ही खावायचे असं तो सांगत आहे. बरोबर. मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेशही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकास त्याच्या समोर चिन्ह करून ठकविले. या दोहोंना जळत्या गंधकाच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले. ही लढाई होईल आणि काय होईल? ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेशता दोन्ही जे मनुष्य आहेत त्यांना काय करतील? जिवंतपणे अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. जिवंतपणे त्यांना टाकण्यात येणार. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्याच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. म्हणजे ही लढाई झाली, त्यानंतर सर्व पाखरे तृप्त झाले असं म्हणतं. म्हणजे एक मोठी लढाई की ज्याला हर्मगिदोनची लढाई आपण म्हणतो, ती लढाई त्या ठिकाणी होणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण इथं थांबूयात. 19 अध्याय झालेत. 20, 21, 22 शेवटचं आपण सोमवारी पाहू आणि मग तुम्हाला मी रिव्हिजन या त्यावेळेस आपण करू. ते थोडंसं कठीण होतं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही घरी गेलो अजूनही वाचा. अर्थात 17-18 म्हणजे ती बाबेल नगरी आणि कलावंत ह्याविषयीच होतं. 19वा अध्याय म्हणजे स्वर्गातला कोकऱ्याचं लग्न आणि विजयशाली ख्रिस्त हा लवकरच येणार ह्याच्याविषयीच आहे. ओके, प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभू प्रगटीकरण हे कठीण विषय असताना प्रभू आम्हाला तू समजावून सांगितलंस, तुझ्या आत्म्याने आम्हाला सहाय्य केलंस. प्रभू आम्ही नुसतं ऐकणारे नसून त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्यासाठी आम्ही स्वतःला सिद्ध करूयात. आणि शेवटल्या काळासाठी प्रभू आम्ही स्वतःची तयारी करून या जगामध्ये एकरूप न होता, भ्रष्ट न होता प्रभू आम्ही तुझ्यासाठी शुद्ध राहण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात असे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी मी आपल्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजोपाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. सोमवारी भेटूया. सोमवारी 7 वाजताच परत चालू शकेल, कारण आपल्याला रिव्हिजन पण करायचं आहे. हे 3 अध्याय आणि रिव्हिजन हे सगळं म्हणजे आपण त्यावेळेस मी 9 पर्यंत असेल, त्याला वेळ आहे मला 9, 9:30 पर्यंत. पण ते सगळं आपण